न्याय म्हणजे सत्याचा विजय। महाराष्ट्राच्या जडणघडणीत वसंतराव चव्हाण यांचा मोठा वाटा। जिल्हाधिकारी राहुल कर्डिले। हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना जिल्हाधिकारी यांच्याकडून अभिवादन करण्यात आले। यावेळी ते म्हणाले, वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस आपण कृषी दिन म्हणून साजरा करतो, कारण हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेब होते आणि त्यांच्या महाराष्ट्राच्या जडणघडणीतला मोठा वाटा असल्याने जिल्हाधिकारी राहुल यांनी असं म्हटलं आहे। सर्वांना माहिती आहे की वसंतराव नाईक साहेबांची जयंती आहे आणि हा 1 जुलै हा जो दिवस आहे आपण कृषी दिन पण साजरा करतो, कारण हरित क्रांतीचे प्रणेते माननीय वसंतराव नाईक साहेब होते आणि 11 वर्ष सलग इतक्या दिवस मुख्यमंत्रीपद त्यांनी भूषवलेलं आहे। आणि ज्या महाराष्ट्राच्या सुरुवातीच्या जडणघडणीच्या ज्या काही गोष्टी होत्या त्यामध्ये ॲग्रिकल्चरल असेल, औद्योगिक कृषी विकास क्रांती असेल, औद्योगिकरण असेल आणि सर्व क्षेत्रामध्ये जो महाराष्ट्राचं जडणघडण सुरुवातीच्या काळामध्ये झाली त्यामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांनंतर यांचा वसंतराव नाईक साहेबांचा मोठा रोल होता आणि फार एक कडक शिस्तीचे कणखर प्रशासक होते ते। आणि जे काही कृषीची आपण महाराष्ट्राची जी भरभराट बघतो किंवा इतर राज्यांच्या तुलनेत अग्रेसर जो बघतो महाराष्ट्र, त्यामध्ये नाईक साहेबांचं जे काही योगदान आहे ते प्रचंड मोलाचं होतं आणि त्यानिमित्त आपण त्यांच्या स्मृतीला आज वंदन केलं। त्यांच्या विचारांचा आपण स्मृतीचा एक जागरण केलेलं आहे आणि या सगळ्यांनी समितीचंही अभिनंदन करतो। त्यांच्या प्रयत्नातून हा स्मारक या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यांनी ब्लड डोनेशनचाही कॅम्प या ठिकाणी आयोजित केलेला आहे। मला वाटतं की आपण या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त जे प्रतिमेचं पूजन वगैरे करतच असतो, परंतु त्यांचा विचार आपण कसा पुढे नेता येईल आपल्याला हे पण या निमित्ताने महत्वाचं आहे आणि आपण समाजोपयोगी कार्यातून या गोष्टी जर करत असाल तर त्याला निश्चितपणे माझ्या बरोबरून अभिनंदन आहे, सपोर्ट आहे। हरित क्रांतीचे जनक वसंतरावजी नाईक यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी। महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे जनक वसंतरावजी नाईक यांची 112वी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली। देशाचे कणखर गृहमंत्री यांच्या हस्ते नांदेड शहरामध्ये वसंतराव नाईक यांचा पूर्णाकृती पुतळा उभारल्यानंतर ही जयंती पहिल्यांदाच मोठ्या उत्साहाने पार पडते आहे। या जयंतीचे औचित्य साधून विविध उपक्रम देखील घेतले जात आहेत। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेंजा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? नाना पटोले हे वरिष्ठ आहेत, त्यांच्याकडून नियमबाह्य वर्तन होणे योग्य नाही। मंत्री उदय सामंत। वरिष्ठ लोकांनी कृती करू नये अशा पद्धतीची भूमिका असली पाहिजे। त्यामुळे जर का विधानसभेमध्ये कामकाज सुरळीत चालू आहे, मात्र अशा प्रकारे अध्यक्षांच्या अंगावर जाऊन जाणं, राजदंडाला हात लावणं आणि एक शिस्तभंग जे आहे ते दाखवणं हे कितपत शोभतं? कारण ते हे फ्रस्ट्रेशन आहे। भविष्यामध्ये काँग्रेस आता कुठंच येणार नाही ही जाणीव झाल्यामुळे हे नैराश्य आहे आणि नैराश्यातनं अशा गोष्टी होत असतात। परंतु नानासाहेब पटोले हे सिनियर आहेत, ते विधानसभेचे अध्यक्ष होते आणि त्यांच्याकडनंच नियमबाह्य वर्तन होणं
हे कितपत योग्य आहे याचं आत्मचिंतन त्यांनीच केलं पाहिजे. साहेब, काल राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत शिशिर शिंदेचं एक वक्तव्य होतं ते फार चर्चेत आलं. त्यांनी कुठेतरी भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यामुळेच कुठेतरी गळचेपी होत असल्याची भावना व्यक्त केली मराठी भाषेच्या संदर्भात अनुमोदन देताना. पूर्ण राष्ट्रीय कार्यकारिणीचं शूटिंग माझ्याकडे आहे. कुठेही भाजपमुळं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमुळं आमची गळचेपी होते असं शिशिर शिंदे कुठेही कुठच्याही भाषणामध्ये बोललेले नाही. त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त करत असताना मराठीच्या बाबतचा जो ठराव मांडला होता त्याला पाठिंबा देत असताना त्यांचं मत व्यक्त केलं. त्याच्यामध्ये कुठेही भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा गट याचा उल्लेख देखील नव्हता. पत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून, आणि पत्रकामध्ये ते राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांचे एकत्र हे पत्र आहे, मराठीचा आवाज म्हणून प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. संजय राऊत यांनी ट्विटरवरनं विजयी मेळावा जे आयोजित नाही, याच्यावर मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं ना की त्या दोघांनी एकत्र येऊ नये, हा GRच काढला नव्हता. त्यांनी एकत्र यावं आणि काय काय करावं हे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. म्हणजे त्यांचाच आवाज मराठीचा असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, मला असं वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्था अजून व्हायच्या आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अगोदरच अशा पद्धतीनं काही लोक अतिउत्साहपणा जो करतायत तो योग्य नाही. पहिली गोष्ट, महानगरपालिकेला त्यांची युती होऊ दे, मग त्याच्यावर बोलणं योग्य ठरेल ना. आता एखाद्या गोष्टीसाठी म्हणजे ज्यांनी हिंदीची सक्ती केली होती, सक्तीचा अहवाल स्वीकारला होता, त्यांनी सक्तीचा अहवाल स्वीकारला म्हणून हिंदी सक्तीची झाली. अशा मंडळींबरोबर ते विजयी उत्सव करतायत, त्यांचा तो प्रश्न आहे. त्याच्यामुळे एकच प्रश्न की या मेळाव्यामधनं, या विजयी उत्सवातनं ते UBTच्या पक्षप्रमुखांना असा प्रश्न विचारतील की तुम्ही जर हा सक्तीचा अहवाल स्वीकारलाच नसता तर अशा पद्धतीचा मोर्चाची देखील आवश्यकता भासली नसती. आवाज हा मराठीचा नाही, आवाज महापालिकेचा आहे, राजकारणाचा आहे. मी अनेकदा असं सांगितलं की महानगरपालिकेला सामोरं जात असताना मराठी माणसाला उत्तर द्यावं लागेल की हिंदीची सक्तीचा अहवाल तुम्ही का स्वीकारला. त्याच्यासाठी मनसेनं उठवलेल्या मराठीच्या आवाजाच्या संदर्भातला जो निर्णय होता त्यांना यांनी पाठिंबा दिला. 7 तारखेचा मोर्चा रद्द केला कारण माणसं गोळा होणार नाही त्यांना खात्री झाली. मग आता काय करायचं, तर मनसेबरोबर मोर्चा काढायचा आणि मनसेबरोबर मोर्चा काढून दुसऱ्या दिवशी सांगायचं की मनसेची गर्दी नव्हती, सगळी आमचीच होती. आता परवाचं बघा ना, परवा मोर्चा झाल्यानंतर काय तो विजयी महोत्सव काय उत्सव झाल्यानंतर, मेळावा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हीच पत्रकार परिषद होणार आहे की UBTचीच गर्दी ही जास्त होती. राष्ट्रीय कार्यकारिणीत एक शिवसेना सीमोल्लंघन करणार असल्याचं मत आहे. राज्याबाहेर देखील शिवसेना विविध राज्यांमध्ये स्थापित करून विस्तार करून इथे देखील छोट्या निवडणूक. शिवसेनेचे राज्यप्रमुख हे अन्य राज्यांमध्ये देखील आहेत. काही राज्यांमध्ये आमचे आमदार देखील आहेत. त्याच्यामुळं एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व हे आता देशपातळीवरचं नेतृत्व आहे. म्हणून तिथे काही लोकांनी त्यांच्या पदाबद्दल देखील भावना व्यक्त केल्या होत्या, परंतु त्याचे सगळे अधिकार आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत. आमच्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या आहेत. परंतु देशाच्या पातळीवर शिवसेना आता वाढण्यासाठी सज्ज झाली एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली. हा संदेश कालच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतनं आम्ही दिलेला आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीची पुढची बैठक ही दिल्लीत होण्यासंदर्भातची संकेत नाही, यामध्ये आनंदराव अडसूळ जे शिवसेनेचे नेते आहेत त्यांनी मागणी केली की आपण देशपातळीवर काम करतो. त्याच्यामुळे दिल्लीमध्ये ही जर कार्यकारिणीची बैठक झाली तर अजून एक त्याला वलय निर्माण होईल आणि ती साहेबांनी मान्य केली. नारायण राणेंनी एक ट्विट केलेलं आहे, त्यामध्ये त्यांनी असा उल्लेख केलेला आहे की उद्धव ठाकरे, राज ठाकरे असतील, नारायण राणे असतील किंवा एकनाथ शिंदे असतील, त्यांना त्रास दिलेला आहे, छळलेला आहे, म्हणून त्यांना हा सगळा मार्ग नाही, राणेसाहेब हे राजकारणातील एक ज्येष्ठ नेते आहेत, महायुतीचे एक ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी ट्विट केल्यानंतर त्याचं क्लॅरिफिकेशन मी पंढरपुरात लोकरी घोंगडी विक्रीची दुकाने सजली. आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपुरात लोकरी घोंगडी विक्रीची दुकाने सजली आहेत. वारीत लोकरी घोंगड्यांना मागणी असते. लोकरीपासून तयार करण्यात आलेल्या घोंगड्यांना चांगली मागणी असते. दिवाळीला विठुरायाला घोंगड्यांचा पोशाख केला जातो, त्यामुळे भाविक घोंगडी खरेदी करतात. पांढरे काळे पट्ट्याचे अशा प्रकारची घोंगडी बाजारात विक्रीसाठी आलेली आहेत. 500 रुपयापासून ते 2000 रुपयांपर्यंत घोंगडी विकली जाते आहे. हातावर विणलेली घोंगडीची किंमत अधिक आहे आणि येथील घोंगडे गल्लीतील घोंगडीची दुकाने सजली आहेत. नाव सांगून सुरुवात. माझं नाव अमोल कृष्णा उराडे. घोंगडी गल्ली दुकान आहे घोंगड्याचं, आणि घोंगडी ही प्रसिद्ध घोंगडी आहे. कारण का वारकरी लोकांना पूजाला अर्च्याला ज्याला घोंगडीचाच मान आहे, आणि कीर्तनाला
जे महाराज मंडळी कीर्तन करतात ती कीर्तनासाठी पायाखाली जी घोंगडी असते ती त्याला मान आहे घोंगडीला आणि अंतरा पांघरा दोन्ही उपयोगी येते. आणि आषाढी वारी थोडी आता जवळ आली आहे, 6 तारखेला एखादच आहे. थोडं जरा लोकसंख्या कमी आहे, लोक पेरण्यामुळे जरा गुंतले. सुरुवातीला पाऊस झाला जूनच्या आठवड्यात पहिल्या, त्यामुळे लोक थोडी जरा कमी आहेत. पण आता पेरण्या करून लोक येतील. पण घोंगड्याचा मान हा प्रत्येक वारकरी हा घोंगडी घेतल्याशिवाय राहत नाही. त्याच्या घरी प्रत्येक घरी एक ना एक वारकरी घरी घोंगडा आहेच. आणि विशेष म्हणजे आमच्या पंढरीच्या पांडुरंगाला की दसऱ्याला आणि दीपावलीला घोंगडे हे पांघरून त्याचा पोशाख करतात. धनगरी पेटा, धनगरी काठी आणि विठुरायाला ती पोशाख इतका सुंदर दिसतो की कल्पनेच्या बाहेर. आणि घोंगड्या प्रकार आमच्याकडे 5-6 प्रकार आहेत. एक काळे घोंगडी आहे, पट्ट्याची घोंगडी आहे, काळी. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेंजा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटलं तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेंजा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटलं तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेंजा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे पुन्हा लोकलमध्ये महिलांची हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होताच रेल्वे प्रवाशांमध्ये संतापाचं वातावरण. विरार लोकलमध्ये एका महिलेला रक्त सांडेपर्यंत मारहाण करण्यात आल्याची घटना ताजी असताच डोंबिवलीमध्ये सकाळीच डोंबिवलीवरून CSMTला जाणाऱ्या लोकलमध्ये महिलांची हाणामारी पाहायला मिळते आहे. एकमेकींना मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. सकाळी आसनगाव येथून फास्ट लोकल डोंबिवली स्टेशनमध्ये आली असताना महिला डब्यात चढणं कठीण होत असल्याने नेहमी भांडण होतात. यावर आता रेल्वे प्रवासी संघटना आक्रमक झालेली असून रेल्वे प्रवासी संघटनेच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महिला डबे वाढवावे आणि महिलांसोबत इतर सोयीसाठी पावसाळी अधिवेशन सुरू असून महिला आमदारांनी रेल्वेचा महिला प्रश्न पहिला मांडावा आणि महिलांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केलेली आहे.
मॅडम, पुन्हा एकदा लोकलमध्ये महिलांनी एकमेकींच्या झिंजा उपटल्याचा घटना समोर आलेली आहे. विरारमध्ये देखील असाच प्रकार घडला होता, डोके फोडले गेले होते. हा प्रकार थांबत नाही, काय कारण असू शकतं? आज डोंबिवलीला 8:20ला साधारण आसनगाववरून आलेली ही जलद ट्रेन होती, जी CST दिशेने जाणार होती. त्या गाडीतील ही घटना आहे. आणि काही दिवसापूर्वी विरारमध्ये जी घडलेली घटना होती ती पण लेडीज स्पेशलमधली होती. याचा अर्थ असाच होतोय की महिलांना कुठेतरी महिलांचे डबे कमी पडत आहेत आणि त्यामुळे त्यांना जो मानसिक त्रास होतोय त्याच्यामुळे त्याचा हा अतिरेक या भांडणामध्ये होतोय. आणि याची दखल मागील कित्येक वर्ष आम्ही शासनाकडे घ्यावी, रेल्वे प्रशासनाने घ्यावी म्हणून आम्ही पाठपुरावा करतोय, पण याबद्दल कोणालाही गांभीर्य वाटत नाहीये. आज पुरोगामी महाराष्ट्र आपण म्हणतो आणि तिथे आपण महिलांच्या सक्षमीकरणासाठी खूप काही महिलांकरिता केलेलं आहे. त्यांच्या प्रगतीसाठी त्यांना बरीच दारं उघडी केली आहेत. पण त्यांच्या प्रवासासाठी की त्यांचा सुखद नाही पण सुरक्षित प्रवास होईल रेल्वेचा, याच्यासाठी कुठेही काहीही सोयीसुविधा दिलेल्या नाही आहेत. आजपासून आपल्या विधानमंडळाचं अधिवेशन सुरू आहे. त्या अधिवेशनामध्ये ज्या महिला आमदार आहेत, आमच्या उपसभापती आहेत, त्यांनी तरी यांची दखल घ्यावी तात्काळ आणि याच्यावरती प्रश्न उपस्थित करून या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी मदत करावी. अन्यथा अशा याच्यावरती व्हिडिओवरती बाईट देणं, अशा भांडणावरती बाईट देणं हे भूषणावं नाही आहे आमच्यासाठी. विरारच्या घटनेमध्ये महिलांनी काही संताप व्यक्त केला होता, काय नेमकं केलं होतं तुमच्यासोबत? काही महिलांनी असं सांग की आमच्या अशा घटना ज्या बातम्यांमध्ये दाखवल्या जात आहेत किंवा व्हायरल केले जात आहेत त्याच्यामुळे आमची चूक नसताना पण म्हणजे समाज माध्यमातून ह्याला जी प्रसिद्धी मिळते आणि त्याच्यामुळे आमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक जे बघतात आणि त्याच्यावरती आम्हाला प्रश्न उपस्थित करतात त्याची आम्हाला लाज वाटते. आणि मला खरंच असं म्हणायचं की अशा घटना ज्या होत आहेत त्या पुन्हा घडू नये याच्यासाठी आपल्या सगळ्यांकडून प्रयत्न करणे खूप आवश्यक आहे. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी सोलापुरात शेतकरी आक्रमक. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी सोलापुरात शेतकरी आक्रमक झाले आहेत. मोहोळ पंढरपूर श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग शेतकऱ्यांनी रोखला आहे. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा मागणीसाठी बाधित शेतकऱ्यांचे मोहोळ शहरात आंदोलन. वारीच्या काळात अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग शेतकऱ्यांनी रोखल्याने वाहनांची मोठी गर्दी. सोलापुरात शक्तीपीठ रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची भूमिका. या दरम्यान आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना मोहोळ पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. बोला काय मागणी? हे सरकार लोकांच्या भावनांशी खेळ करत देवदेवतांची नावं देऊन उद्योजकांसाठी हा रस्ता तयार करत आहे. पवनार वर्ध्यापासून माहूरगडपर्यंत नांदेडपर्यंत कोणतंही शक्तीपीठ नाही, कोल्हापूरपासून गोव्यापर्यंत कोणतंही शक्तीपीठ नाही, तरी सुद्धा शक्तीपीठाचं नाव देऊन ही सरकार सप्टेंबर 2024 रद्द केलेली भूसंपादनाची अधिसूचना पुन्हा शक्तीपीठाच्या माध्यमातून बाहेर काढतंय. कोणताही शेतकरी अजिबात इंचवरही मागे हटणार नाही. तुम्ही पैशाची प्रलोभनं द्या, तुम्ही आमच्यावर दडपशाही करा. हे शेतकरी काळ्या आईची सेवा करणारे शेतकरी आहे. 1 इंच सुद्धा शेतकरी यातनं मागे हटणार नाही. प्रशासनाला काय करायचं आहे ते करावं. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची, सगळे या शक्तीपीठाकडे जाण्यासाठी सगळे रस्ते अस्तित्वात आहेत. तरी भिवंडीवाडा रस्त्याची दुरावस्था. भाजपाचे रास्ता रोको आंदोलन. भिवंडीवाडा रस्त्यावरील दुरावस्था सगळ्यांच्या चिंतेची बाब बनलेली आहे. या विरोधात भारतीय जनता पार्टी वतीने अनगाव येथे रास्ता रोको करण्यात आला. 1 तास चाललेले या आंदोलनामुळे या मार्गावर दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. रस्त्यावरील खड्डे तात्काळ भरावेत, काळ्या यादीत टाकलेल्या ठेकेदारांवर कारवाईचा निर्णय व्हावा या मागण्यांसाठी निवेदन देऊन आंदोलन स्थगित करण्यात आले. नक्कीच आपण बघितलं तर आज या सर्व भिवंडी तालुक्यामध्ये चर्चा होते की केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि आज या आंदोलनाची वेळ भारतीय जनता पार्टीला का आली. पण मी त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीचं सरकार असताना त्यांना या रोडसाठी जवळजवळ 881 करोडचा निधी दिलेला आहे आणि तो निधी देऊन मंजुरी करून त्याचं
शासन निविदा झालेला आहे, टेंडर झालेलं आहे, पण टेंडर होऊन त्याचं उद्घाटनही झालेलं आहे. परंतु या भ्रष्ट ठेकेदारांनी आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांनी या कामाकडे पाठपुरावा केला, निकृष्ट दर्जाचं काम केलं. कुठल्याही किती लोकांची इथं जीवितहानी झालेली आहे. जवळजवळ 81 लोक या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत आणि त्याच्यामुळे यांच्यावर कोणाचा अंकुश नसल्यामुळे आम्हाला जाब विचारण्याचा अधिकार नाही का, हा मी सवाल करतोय. आता आम्ही जाब विचारू शकत नाही का? आज लोकांचे घरं उद्ध्वस्त झाले आहेत, घरचे करते पुरुष आज मृत्युमुखी पडलेले आहेत. तेच सांगायचं आहे की मागच्या वेळेला अधिवेशनामध्ये त्यांच्या विरुद्ध ब्लॅक लिस्टमध्ये त्यांना टाकण्यासाठी ठराव घेतलेला आहे, पण तो अजून पारित केलेला नाही. तोच पारित करण्यासाठी आम्ही इथे आंदोलन केलेलं आहे. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. जळगाव चोपड्यात कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा. हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिवस म्हणून साजरी केली जाते. चोपडा तालुक्यात शेतकरी बांधवांना गेल्या वर्षीपासून मोठ्या उत्साहात आनंदात कृषी दिवस साजरा करण्यात येतो आहे आणि आज 1 जुलै रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीपासून तालुक्यातील आणि शहरातील शेतकरी बांधव, युवक, महिला मोठ्या उत्साहात आनंदात कृषी दिवस साजरा करत होते. कृषी उत्पन्न बाजार समितीपासून वाजत गाजत शेतीवर आधारित गीत गात शेतकऱ्यांनी मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीमध्ये 2 अश्वांवरती किसान आणि जवान यांना बसवून शेतीसाठी लागणारे जेवढे पारंपरिक आणि आधुनिक यंत्रणा बैलजोडीचा सहभाग या मिरवणुकीत होता. या मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे या सर्व शेतकऱ्यांनी आणि तरुण युवक शेतकरी यांचा डोक्यावर जय जवान जय किसानची टोपी चमकत होती. कार्यक्रम आज कृषी दिवस 1 जुलै 2025. कैलासवासी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरित क्रांतीचे प्रणेते कैलासवासी वसंतराव नाईक साहेब यांची जयंती ही कृषी दिन म्हणून साजरा केली जाते आणि दरवर्षी ती छोट्या खाणी 4 भिंतींच्या आड साजरी होत होती. पण आम्ही चोपडा तालुक्यातील सर्व शेतकरी बंधूंनी मागच्या वर्षापासून मोठ्या उत्साहात साजरा करण्याचं ठरवलं आणि मागच्या वर्षी त्याला फार मोठा प्रतिसाद मिळाला. यावर्षी आम्ही ती मोठी साजरी करत आहोत. कारण कृषी दिवस जी आज भारतातली 65% जनता शेतीवर अवलंबून आहे आणि तो दिवस छोटा साजरा व्हावा हे थोडं आम्हाला पटत नव्हतं. त्यामुळे आम्ही सर्व शेतकऱ्यांनी ठरवलं बघ कृषी दिन हा मोठा साजरा व्हायला पाहिजे आणि आम्ही तो मोठ्या प्रमाणात साजरा करू लागलो. याच्यात आम्ही कृषी व्यावसायिकांकडनं ज्याला म्हणजे योग्य वाटेल ते तो आम्हाला वर्गणी देतो. तसेच शुभेच्छा बॅनर चोपड्यात पूर्ण चौकात लागतात. तसंच रोडनी शुभेच्छा बॅनर लागतात. याचं वैशिष्ट्य म्हणजे जय जवान जय किसानच्या परिधान केलेल्या टोप्या आणि बँड, त्याच्यामध्ये कुठलेही फिल्मी गाणे नसता देशभक्तीपर गाणे आणि शेतकरी गीत वाजवले जातात. पुढे 2 घोड्यांवर एक जवान आणि एक किसान स्वार होतो आणि तसंच नवीन अवजारं, पारंपरिक अवजारं, जुनी अवजारं हे सर्व आम्ही डेमो करतो. आणि चोपड्यामध्ये तिफन जे असते लाईव्ह तिफन आम्ही पांभर चालते, जशी काळ्या मातीत तिफन चालते त्या पद्धतीने लाईव्ह तिफन या कार्यक्रमात चालते. याच्यात फार मोठ्या संख्येने सर्व अधिकारी, कृषी विभाग, पंचायत समिती, शेतकरी वर्ग, कृषी व्यावसायिक आणि सर्वच वर्गातील लोक सहभागी होतात आणि मोठ्या उत्साहात तो आम्ही साजरा करतो. अशा पद्धतीने आजही आम्ही तो साजरा करत आहोत. धन्यवाद. जय जवान जय किसान. मुफ्ती मंजूर जियाई यांनी आज नाशिकच्या शासकीय विश्रामगृह या ठिकाणी 2025चा वक्फ सुधार कायदा पुस्तक आणि त्याचे फायदे आणि तोटे या पुस्तकाचे प्रकाशन केले. 2025चा वक्फ सुधार कायदा पुस्तकाच्या 3000 प्रती छापून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं ध्येय त्यांनी हाती घेतलं आहे. हे पुस्तक मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतसुद्धा काही दिवसात छापून आम्ही प्रकाशित करू अशी देखील माहिती मुफ्ती मंजूर जियाई यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. शहर नासिक मोहब्बतों वाला शहर, इस शहर में आकर के हमने ये किताब इसलिए लॉन्च की ताकि ये मोहब्बतों के शहर से, अमन के शहर से, प्यार के शहर से, मोहब्बत के शहर से पूरे मुल्क में प्यार और मोहब्बत का पैगाम आम हो
और वक्फ की जानकारी के लिए, क्योंकि मैं समझता हूं महाराष्ट्र में सबसे ज्यादा अगर कोई जमीनें वक्फ की सबसे ज्यादा कहीं है तो नासिक डिवीजन में सबसे ज्यादा जमीनें आती हैं। इसलिए हमने इसकी शुरुआत भी मुंबई के बाद महाराष्ट्र में नासिक को रखा है। मैं अहले नासिक से कहता हूं वक्फ को समझें, वक्फ के हालात को समझें, कानून को समझें और उस एक्ट को जो 2025 में बनाया गया वक्फ एक्ट, अमेंडमेंट एक्ट, उसको भी समझें, उसे पढ़ें। जब आप पढ़ेंगे तो उसकी अच्छाइयां भी पता चलेंगी और बुराइयां भी पता चलेगी। अच्छाइयां जो लगती हैं आपको उसे ले लीजिए और जो बुराइयां लगती है उसके खिलाफ कोर्ट में जाइए। कितनी भाषा में किताब छपा हुई है, कहाँ तक पहुंचेंगे? ये किताब देश के हर उस शख्स तक पहुंचाने की कोशिश हमारी है, देश के नेताओं तक, देश के इंटेलेक्चुअल्स तक, स्टूडेंट तक, कॉलेजेस तक, लाइब्रेरीज तक, हर उस शख्स तक पहुंचाने की हमारी कोशिश होगी। जहां तक हमारी ताकत है उस ताकत का इस्तेमाल करते हुए हम जरूर पहुंचाएंगे। ये उर्दू, हिंदी, मराठी, अंग्रेजी, गुजराती और दीगर जबानों में भी कोशिश हो रही है। और ये किताब हमारे पास से जो हासिल कर सकते हैं वो करें। और हमारे जो प्रेस ने जिसे छापा है हमदम प्रेस मालेगांव, वहां पर फ्लिपकार्ट और अमेजोन पर भी दस्तयाब होगी ताकि देश और दुनिया के अलग अलग हिस्सों में ये किताब लोग हासिल कर सकें। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन, गुइलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन, गुइलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन, गुइलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन, गुइलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा विविध पक्षाचे पदाधिकारी यांचा रिपाई आठवले गटात जिल्हाप्रमुख लोंढे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पक्षात भव्य पक्षप्रवेश सोहळ्याचा झंझावात सुरू असून सोमवार दिनांक 30 रोजी दुपारी धम्मतीर्थ कार्यालय, लोंढे ब्रिज, भीमनगर, कांबळेवाडी, सातपूर येथे भव्य पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख तथा नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नाशिक जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील तसेच विविध पक्षातील आजी माजी दिग्गज प्रमुख पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्त्यांसह विविध मान्यवरांचा रिपाई आठवले गटात पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला आहे. दरम्यान यावेळी अनेक जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शेरखान पठाण, मिथुन पगारे, महानगर प्रमुख किशन दुशिंग, सुनील शिंदे, काँग्रेस राष्ट्रवादी शांताराम सोनवणे, वंचित बहुजन आघाडी तसेच काही दिवसांपूर्वी दिवंगत झालेले महेंद्र साळवे त्यांचे चिरंजीव करण साळवे यांचा पिंपळगाव बसवंत युवक शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली आणि यावेळी नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार आणि नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी या प्रसंगी रिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख तथा नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाशजी लोंढे, रिपाई गटनेत्या तथा माजी नगरसेविका दीक्षाताई लोंढे, दानशूर दीपक नानाजी लोंढे, PL ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषणभाऊ लोंढे, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मनालीताई जाधव तसेच महाराष्ट्र संघटक पवन क्षीरसागर, उत्तर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भारत मस्ते, ग्रामीण जिल्हाध्यक्ष अमोल पगारे, मातंग आघाडी जिल्हाप्रमुख परशुराम साठे, विनोद जाधव,
समाधान जगताप, रामभाऊ पठारे, महेंद्र सोनवणे, आकाश मुसळे, दिलीप आहिरे, राजाभाऊ आहिरे, संगीताताई वाघ, अर्चनाताई दरगुडे, भुरा जगताप, बाळासाहेब सोळसे आदी रिपाईचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. हा लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी, तळागाळातल्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल अशी नवीन पदाधिकाऱ्यांकडून व ज्यांनी आता पक्षप्रवेशांच्या अपेक्षा बाळगतो. ऊन वारा पाऊस जरा कोणी नामाचवे, तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे. आणि विनोदजी, ज्या पुण्याच्या पुढं आपण शिस्तीचं पालन करावं व आपल्या निफाड तालुक्याच्या वतीनं अशी मी अपेक्षा बाळगतो. त्याचप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षामध्ये नव्याने प्रवेश करणारे कार्यकर्ते आज या ठिकाणी ज्यांना नवीन पदं मिळणार आहे असे पदाधिकारी यांना सर्वांना मी प्रथमतः त्यांचं स्वागत करतो, त्यांना शुभेच्छा देतो. तसं बघायला गेलं तर गेल्या 35 वर्षापासून म्हणजे साहेबांचा, मला असं वाटतं वयाच्या 18-19 वर्षापासून साहेबांचं, लोंढे साहेबांचं पोट धरून मोठा झालेलो आहे. आणि माझ्या सर्वसाधारण कुटुंबातला एक सर्वसाधारण ओबीसी कार्यकर्त्याला आज साहेबांनी महाराष्ट्र संघटक पदापर्यंत नेऊन पोहोचवलं. म्हणजे खरोखरच हे पक्षाचं मोठेपणा आहे, आमच्या रामदासजी आठवले साहेबांचा मोठेपणा आहे, हा लोंढे साहेबांचा मोठेपणा आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची की हा रिपब्लिकन पक्ष हा पक्ष नसून रिपब्लिकन पक्ष हे कुटुंब आहे, रिपब्लिकन कुटुंब आहे. आणि या कुटुंबामध्ये वावरत असताना अनेक गोष्टी, छोट्या मोठ्या गोष्टी आम्हाला आमच्या नेत्यागणांनी, सन्माननीय आठवले साहेबांनी, सन्माननीय लोंढे साहेबांनी आम्हाला बोट धरून शिकवलेले आहे. त्यामुळं हा पक्ष नसून एक कुटुंब आहे. या कुटुंबामध्ये येणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून स्वागत करतो, त्यांना शुभेच्छा देतो. तसं सिंग आणि सन्माननीय सुनीलजी शिंदे यांचं सुद्धा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या या परिवारामध्ये मी जोरदार टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करावं. आणि शांतारामजी सोनवणे हे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख पदाधिकारी, मला या पदाधिकाऱ्याचा सार्थ अभिमान आहे की छत्रपती फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा घेऊन विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पक्ष पुढे नेत असताना सर्वजन हिताय सर्वजन सुखाय, बहुजन नाही हा, सर्वजन हिताय सर्वजन सुखाय, सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या परिवारामध्ये आपण सामील झालात. मनापासून तुमचं अभिनंदन, आभार. नाशिक जिल्ह्याचे 15 तालुके, 6 उपनगर, 1 कॅन्टोन्मेंटचे सर्व पदाधिकारी होते. विशेष महत्त्वाची बाब, ह्या वर्षाचा जो विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुरस्कार मिळाला आहे त्यामध्ये अग्रभाग्य नाव आहे ते रिपब्लिकन पक्षाचे खंदे सहकारी माथाडी युनियन चालवणारे आमचे प्रमुख नेते रामबाबाजी पठारे यांचा सुद्धा सन्मान करण्यात आला. त्यांचं सुद्धा एकदा जोरदार टाळ्याच्या गजरात स्वागत करावं. दुसरा सन्मान मिळाला ते सुभाषजी बोराडे, ह्या दोघांना नाशिक जिल्ह्यामध्ये या 2 वाघांना, या धुरंधर नेत्यांना हा या वर्षाचा पुरस्कार मिळाला. त्यांचं मनापासून अभिनंदन. त्यांचा सत्कारचा कार्यक्रम सुद्धा आयोजित केला होता. विशेष महत्त्वाची बाब, आमच्याकडे नुसतं यूज अँड थ्रो कडीपत्ता वापरायची पद्धत नाही. ज्या नेत्यानं या रिपब्लिकन पक्षासाठी अतिशय लढून संघर्ष निर्माण करून निफाड तालुका अतिशय गतिमान पद्धतीने उभा केला होता, शेवटचा श्वास सुद्धा त्याने या रिपब्लिकन पक्षाचा आवाज बुलंद करण्यासाठी घालवला, त्याचं नाव दिवंगत कालकथित महेंद्र साळवे. आणि आम्ही त्याच्या परिवाराला सुद्धा बाजूला ठेवलं नाही. त्याच्या परिवाराचा तरुण उमदा कार्यकर्ता, बळ असणारा, युवकांचा ताकद असणारा, त्याला माझ्या विनोद जाधव असेल, संजयजी बाबा गायकवाड असतील की विनोदजी शिंदे असतील, प्रदीप नाना गांगुड्यापासून सर्वांची ताकद त्याला मिळाली, त्याला बळ मिळाले. आणि सर्वांच्या एकमतानं युवक शहर अध्यक्ष पिंपळगाव बसवंत याची ह्या पदावर नियुक्ती करण्यात येत आली. त्याला तालुक्याचे आराध्य दैवत असलेल्या भैरवनाथाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी माननीय नगर अध्यक्ष विठ्ठलराजे उगले, माननीय उपनगर अध्यक्ष बाळासाहेब उगले आणि युवा नेते उमेशभाऊ गायकवाड यांनी केलेल्या प्रयत्नांना यश. सिन्नर प्रतिनिधी सुरेश इंगळे. सिन्नर शहरातील भैरवनाथ मंदिराकडे जाणारा मापरवाडी रोड हा नेहमी वर्दळीचा रोड असून दरवर्षी होणाऱ्या पावसाळ्यात उगले लॉन्सपासून ते मापरवाडीकडे
जवळजवळ अर्धा किलोमीटरवर रस्त्यामध्ये खूप खड्डे झाले होते. त्यामुळे वाहन चालवणारा खड्डा किती खोल आहे दिसत नसल्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असते. शाळकरी मुलांनासुद्धा हा रस्ता खूप धोक्याचा झालेला होता आणि या रस्त्यासाठी कोट्यावधींचा निधी मंजूर होऊन पडलेला असूनसुद्धा रस्त्याचं काम दिरंगाईने होत असल्याचं दिसत होतं. विद्यार्थ्यांसह जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांची मोठी कसरत होत होती. शहर आणि परिसरात 2-3 दिवसांपासून सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे रस्त्याचे नाल्यात रूपांतर झाल्याचं दिसून येते. इकडे माननीय नगर अध्यक्ष विठ्ठलराजे उगले, माननीय उपनगर अध्यक्ष बाळासाहेब उगले, उमेश गायकवाड यांनी गांभीर्याने लक्ष देऊन आज रोजी त्या रस्त्याचे रुंदीकरण करून काँक्रिटीकरणाचे काम चालू झाले आहे. आणि विशेष म्हणजे हा रस्ता शहरातील काँक्रिटीकरण करण्यात येणाऱ्या सर्व रस्त्यांमधील डेमो असणार आहे. रस्त्याचे काम चालू झालेले आहे, तर त्या संदर्भात आपण आमच्यासोबत चर्चा करणार आहोत. प्रथम नगराध्यक्ष उगले सर यांच्याशी आपण बोलणार आहोत. साहेब, हे रस्त्याचं काम चालू झालेलं आहे, त्यांचं खूप खुश आहेत. या रस्त्याच्या कामाला परिश्रम खूप लागले असते. खरं तर गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे माझ्या मते हा रस्ता 2019 झाला आणि त्यानंतर खरं तर प्रॉब्लेम काय आहे की ह्या रस्त्याला दोन्ही बाजून चाऱ्यामुळे ह्या जवळजवळ 300-400 मीटरमध्ये रस्ता पॅक झाल्यामुळे पाणी मोठं होतं आणि या परिसरामध्ये जास्त दगदग होती. आणि आता तर मध्ये पावसाळ्यामध्ये इतकी भयानक परिस्थिती की 2-4 लोक पडले. पुरा शनिवारी आम्ही आमदार साहेबांकडे गेलो आणि आमदार साहेबांनी की काही करा, आमच्या प्रभागांमध्ये नाही कामं झाली तरी चालत, पण ह्या रस्त्याचं पहिलं काम करा. कारण या रस्त्यावरची ओरदळ त्यामध्ये आपलं सिन्नरचं ग्रामदैवत गौरनाथ महाराजांचं सप्ताह नागपूर पुस्तक आहे. बरोबर. आणि अशा संदर्भात तुम्ही काही करू नये करा. बघून फोटोग्राफ पण दाखवले आम्ही त्यांनी तात्काळ ते संबंधित एजन्सीला फोन केला आणि उद्या जाऊन सर्वे करा, म्हणजे बघून घ्या आणि लगेच काम चालू करा आपलं. तशा पद्धतीने आम्ही आलो, इथं बघितलं, परंतु इथं अनेक अडचणी आहेत. कारण लाईटचे पोल असेल, पाण्याची लाईन असं जुन्या पद्धतीने टाकले, हे सगळं शिफ्ट करायला लागलं. तर हा रस्ता त्यांनी सांगितलं की हा 12 मीटर रोड करायचा आहे. गव्हर्नर सोसायटीपासून तर थेट ॲक्च्युली हा त्रिशुळीपर्यंत झाला होता, परंतु त्यांनी पाहिलं की पुढे तीच परिस्थिती, मग एक काम करा, हा पूर्ण दौलत लोखंडे आपले भारतपर्यंत गरज आहे तिथपर्यंत हा पूर्ण थोडं 12 मीटर रोड करायचा. हो हो. आणि म्हणजे अतिशय समाधानी लोक. आणि त्यांनी सांगतानाही संबंधित एजन्सीने सांगितलं की कामाची क्वालिटी, कामाचा दर्जा अतिशय उत्तम पाहिजे, कारण एक सिन्नरमध्ये एक मॉडेल रोडच होईल हा. आणि याच पद्धतीने शहरात साहेबांची संकल्पना आहे की हा कॉर्पोरेट जसा होईल त्याच पद्धतीने शहरामध्ये सुद्धा भविष्यात डांबरीकरणाचे कामं त्यांनी सांगितले बंद करा, कारण डांबरीकरणाला 2 वर्ष 3 वर्ष लाईफ असते. कॉन्क्रीट रोड जर केला, नगरपालिकेचा 2012ला मी अध्यक्ष असताना कॉन्क्रीट रोड केलेला आहे, आता 2020 बसवले. अजून ही रोड एकदम चांगल्या पद्धतीचा रोड आहे, अनेक लोक बघत आहेत. म्हणजे डांबरी कॉन्क्रीट रोड जर केला तर त्याला कमीत कमी 20-25 वर्ष लाईफ आहे, आणि कॉलनीमध्ये गेला त्याला कदाचित 30 वर्ष होणार नाही, कारण ती रहदारी राहणार नाही. म्हणून या परिसरातील सगळे लोक आणि समस्त गौरनाथ पंत मंडळ असेल, प्रभाग क्रमांकातील नागरिक असतील, अत्यंत समाधानी. तुमचा कार्यकाल ज्यावेळेस तुम्ही नगराध्यक्ष होते त्यावेळेस तुम्ही भरपूर कामं केलेली आहेत आणि ते कामं आजही टिकून आहेत आणि तुम्ही पण टिकून राहतील, कारण तुमच्या कामाचा दर्जा खूप स्ट्रॉंग आहे. रुंदीकरण होऊन या ठिकाणी रुंदीकरण झालं पाहिजे. खऱ्या अर्थानं एक आमचे बाचे उमेश गायकवाड आणि राजे विठ्ठलराजे यांच्या शिष्टमंडळाने साहेबांपुढं हे सगळा मुद्दा मांडला, या जागेवरची वास्तविक परिस्थिती समजून सांगितली. आणि आज आपण बघतोय खऱ्या अर्थानं या रस्त्याचं काँक्रिटीकरण 2 दिवसापासून सुरू झालं आहे काम. आताच काँक्रिटी 8-4 दिवसात काँक्रिटीकरणही सुरू होईल. साहेबांनी सिन्नर तालुक्यामध्ये अनेक असे महत्त्वाकांक्षी उपक्रम केले, त्यातला हा एक महापरवाडी रोड, हा एक डेमो रोड म्हणून अतिशय उत्कृष्ट असा रोड साहेबांच्या मनात एक हा झाला पाहिजे. आणि नक्कीच आम्ही ज्या ज्या अडचणी येईल, राजे उमेश किंवा आणखीन आमचे सहकारी, आम्ही ज्या ज्या अडचणी येईल त्या अडचणी सोडवण्यासाठी ज्या वेळेला त्यांना माणूस पाहिजे आम्ही त्यावेळेला आम्ही तिथं हजर राहू आणि हा रस्ता अतिशय उत्कृष्ट असा होईल याची आम्ही नक्कीच खात्री देतो. धन्यवाद.
युवा कार्यकर्ते उमेश भाऊ गायकवाड, काय म्हणाल? मी तर असं म्हणेल की मी पहिल्यापासून जे बघतोय की आपले विठ्ठलराजे अध्यक्ष होते, नगराध्यक्ष, त्या काळात जे कामं झाले, पाणी योजना असेल, कडवाची पाणी योजना असेल किंवा बाकीचे इंटरनल आपले ओपन स्पेस असेल, जे कामं तेव्हा झाले त्याच्यानंतर एकही म्हणजे असं भरदार काम तर आत्ता हे कॉन्क्रीट रस्ता होतोय. तर हा कॉन्क्रीट रस्ता हा सिन्नरमधला पहिला डेमो आहे. म्हणजे डेमो म्हटल्यापेक्षा एकदम अप्रतिम होणार आहे. तर भैरवनाथ तळ्यात जाणारे भाविक आणि सिन्नरमधले पूर्ण नागरिक, आमचे मळेकरी किंवा इकडं भैरवनाथ सोसायटी असेल, इकडे सगळे आदर्श नगरी, सगळे लोकांची ह्या रस्त्याने रहदारी असते. तर त्याप्रमाणे व्यवस्थित काम होईल आणि साहेबांचे मनापासून आभार मानतो. आमचे विठ्ठलराजेंनी पण भरपूर म्हणजे फॉलोअप घेतला, त्यामुळे काम लगेच प्रगतीपथावर चालू आहे आता. धन्यवाद. CBS न्यूज सिन्नर. उबाठा गटाचे नाशिक जिल्ह्यातील माजी महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्यासह नाशिक महानगरपालिकेतील 7 नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी आज शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या हस्ते भगवा हाती घेत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. या प्रसंगी शिंदेसाहेबांनी सगळ्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासह नाशिक मनपातील माजी नगरसेवक संतोष गायकवाड, नयना गांगुर्डे, विष्णुपंत बेंडकुळे, प्रवीण पाळदे, पल्लवी पाटील, निलेश ठाकरे, उषाताई शेळके यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तर उबाठा गटाचे उपमहानगरप्रमुख निवृत्ती हिंगोले, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ फडळ, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष मोहनीश दोंदे, उबाठा शिवसेना तालुका अध्यक्ष सुनील मते, त्र्यंबकेश्वरचे सभापती खंडू भोये, सरपंच रमेश भोये, दिलीप चौधरी, इगतपुरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष दशरथ धांडे, राजेश मोरे, नितीन भागवत, दयाराम आहेर, संकेत सातभाई, सचिन करडिले यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला आहे. यावेळी शालेय शिक्षण मंत्री माननीय दादाजी भुसे, खासदार माननीय नरेश म्हस्के, शिवसेना सचिव माननीय राम रेपाळे, शिवसेना उत्तर महाराष्ट्र सचिव माननीय भाऊसाहेब चौधरी, माजी खासदार माननीय हेमंत गोडसे, किशोरप्पा करंजकर, जिल्हाप्रमुख माननीय भाऊलाल तांबाडे, महानगर प्रमुख माननीय प्रवीण तिदमे तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. अमर सोळंके, BBS न्यूज, नाशिक. छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे थोर शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू फुले आंबेडकर यांना नमन करून शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे तसेच आनंदजी दिघे साहेब यांना वंदन करून आज या ठिकाणी आपण सर्वजण कृपया शांतता ठेवा जरा. आज आपण सर्वच माननीय या महाराष्ट्र राज्याच्या लाडक्या बहिणीचे एकमेव भाऊ, महाराष्ट्र राज्याचे शेतकऱ्यांचे कैवारी, युवकांचं प्रेरणास्थान, बेरोजगार दलित दुबळ्यांचे आधारस्तंभ माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्यासाठी आपण जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. यांच्या समेत आपण सोबत जाऊन या ठिकाणी आपण शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करत आहोत. खरं तर भाई आम्ही काही कुठल्या पक्षातून आलेलो नाही. विलास खाली बसा. आपण जर बघितलं आम्ही काही एकही शिवसैनिक तुम्हाला सगळे चेहरे ओळखीचे असतील. आम्ही एकही माणूस हा इतर पक्षात आलेला नाही. आमच्या रक्तात शिवसेना आहे. परंतु ज्या पद्धतीने गेल्या 30 वर्षापासून आपण आम्हाला ओळखतात, 30 वर्षापासून प्रामाणिकपणाने निष्ठेने आम्ही पक्षाने दिलेलं काम आणि आमचं कर्तव्य समजून कुटुंब असेल, प्रपंच असेल बाजूला ठेवून नेहमीच पक्षाच्या आदेशाला आणि त्या कामाला महत्व दिलेलं आहे. परंतु भाई सगळ्या निवडणुका किंवा सगळ्या पदं आपल्याला मिळतात असं नाही. परंतु ज्या ज्या ठिकाणी आम्हाला शक्य आहे त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न केले असतील. आपल्याकडे सुद्धा आपण एकमेव त्यावेळेस सुद्धा आपण आमचं ऐकायचे. त्यावेळेस सुद्धा आम्ही आपल्याकडे उमेदवार मागायचे. आपण आमचे नावं सुद्धा पाठवले होते.
परंतु दुर्दैव असं का त्या ठिकाणी आम्हाला निवडणुका लढण्यासाठी संधी मिळाली नाही. तरी पण आम्ही हटलो नाही, खचलो नाही, आम्ही हट्ट धरला नाही. शिवसेना पक्ष आहे, आमचा काही कुठला राजकीय वारसा नाही. आमच्या कुटुंबात कोणी राजकीय सरपंच असेल, सरपंच साधा सोसायटीचा चेअरमन किंवा ग्रामपंचायतीचा सदस्य सुद्धा नाही. परंतु शिवसेना अशाच याच्यावर तयार झालेली आहे की जिथं सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळू शकतो आणि सर्वसामान्य कार्यकर्ता हा सर्वसामान्य जनतेचे प्रश्न समजू शकतो. परंतु भाई एकाच व्यक्ती त्याला विधानसभा, एक नाही दोन दोन तीन तीन विधानसभा, एकच व्यक्ती त्याला महानगरपालिकेच्या उमेदवार, तोच व्यक्ती त्याला संघटनेचे पद. मग सर्वात महत्वाचं, आणि त्या व्यक्ती परत आता आहे कुठे? तरी पण आम्ही कधी खचलो नाही, कारण त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब हे आम्हाला जवळ होते नाशिकहून. आम्ही नेहमी आमची खंत त्यांच्यापाशी व्यक्त करत होतो आणि भाई सुद्धा आम्हाला आधार देण्याचं, धीर देण्याचं काम करत होते. परंतु वेळ गेला आणि ज्या वेळेस पक्षामध्ये काही जे फूट पडली त्याच्यामध्ये भाई का निघाले, तर आमच्या समोर एक वेगळी प्रतिमा त्या ठिकाणी आमच्यासारख्या समोर सामान्य शिवसैनिक समोर वेगळी प्रतिमा ही बाईंची तयार करण्यात आली. आणि मग जय भवानी, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा. आज विलास शिंदे आणि त्यांच्याबरोबर अनेक सहकार्यांनी यामध्ये नाशिक महापालिकेचे नगरसेवक संतोष गायकवाड, नैना गांगुर्डे, विष्णुपंत भेंडगुळे, प्रवीण पाळदे, पल्लवी पाटील, निलेश ठाकरे, उषाताई शेळके. प्रवीण पाळदे पहलवान पण प्रवीण भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. प्रवीण भाऊ तुम आगे बढ़ो. निवृत्ती इंगोले, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पडोळे, निलेश साळुंगे, विश्वास आयर, ज्ञानेश्वर पाटील, मुकेश कडलंग, राहुल पाटील, निखिल मोहिते, राजाराम पडोळ, बाजीराव गायकवाड, श्रीनाथ थेटे, मोनीश दोंदे, सुनील मते, रावसाहेब जाधव, उत्तमशेठ पांडली मंडलिक, शरद गुंगडे, अरुण रोकडे, खंडू गोये, रमेश गोये, दिलीप चौधरी, दशरथ धांडे, खूप नाव झाली, राजेश मोरे, नितीन भागवत, दयाराम आयर, संकेत सातबाई, सचिल खंडिले आणि अनेक सरपंच. तुमचं पण आहे हा, विके जाधव, पीके जाधव 25 वर्ष सरपंच. तुमचं मनापासून स्वागत करतो. बबनराव महेश दुने सगळ्यांना धुवून आले. काय गेलं, काय तिकडे काय शिल्लक बिल्लक ठेवलंय का नाही? हा ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे क्या? आता मला नक्की विश्वास आहे की नाशिक महापालिकेवर भगवा फडकल्याशिवाय आज आपल्या इथं मंत्री दादा भुसे आहेत, आपले खासदार नरेश म्हस्के आहेत, भाऊसाहेब चौधरी आहेत, आपले माजी खासदार सदाशिव गोडसे आहेत, इकडं आपला अप्पा करंजकर आहेत, पेलवान आहेत. पण आज अजयची आई वारली, अजय मोरेची आई वारली, त्यामुळे ते आले नाही, सकाळी होते. तर सर्व नगरसेवक, पदाधिकारी, विविध संस्थांचे चेअरमन, सरपंच, उपसरपंच, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, ज्येष्ठ नागरिक, अनेक संस्थांचे पदाधिकारी आणि माझ्या लाडक्या बहिणी पण आहेत, लाडके भाऊ पण आहेत, लाडके शेतकरी पण आहेत. लाडक्या बहिणींची योजना कधी बंद होणार नाही, काळजी करू नका. आणि म्हणून आज नाशिक मधल्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हॉल पूर्ण भरून गेलाय, बाहेर लोक आहेत आणि अजून रस्त्यामध्ये लोक येत आहेत. त्या रस्त्यातल्या
गाडीमध्ये असलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं देखील मी शिवसेनेमध्ये स्वागत करतो, त्याने शुभेच्छा आणि तुम्हाला सगळ्यांचं अभिनंदन करतो। खरं म्हणजे विलास शिंदे एक धडाडीचा कार्यकर्ता म्हणून बाळासाहेबांचा, आनंदीगे साहेबांचा चाहता आणि माझाही लाडका कार्यकर्ता असं विलास शिंदेचं तिथं काम। आणि विलास शिंदेच्या लग्नाला मी गेलो तर त्या लग्नाला जायच्या अगोदर 2 दिवसापासून बातम्या सुरू होत्या आणि लग्नाला गेलो तर तिथं प्रेस कॉन्फरन्स घ्यायला प्रेसवाले आले होते आणि बोललो लग्नामध्ये काय प्रेस कॉन्फरन्स, मी तर शुभेच्छा द्यायला आलोय। तर बोलले नाही काय विलास शिंदे कधी प्रवेश करणार? मी बोललो मी आता त्यांच्या लग्नामध्ये प्रवेश केलेला आहे, त्यांच्या वधूवरात मुला मुलीत आशीर्वाद द्यायला आलोय तिकडे। आणि जावई पण जावयाचा पण प्रवेश घेतलाय, व्याई पण प्रवेश घेतलाय, त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो। असे जावई। अमर सोळंके, BBS न्यूज, नाशिक। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कार्यालय नाशिक या ठिकाणी सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये भारतीय काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, कम्युनिकेशन पक्ष तसेच विविध पक्षांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये हिंदी भाषा सत्तेच्या विरोधात जो 5 तारखेला मोर्चा निघणार होता त्याची भीती भारतीय जनता पार्टीला होती आणि म्हणून त्यांनी हिंदी भाषा GR रद्द केला। याचा सर्वपक्षीय बैठक घेऊन जल्लोष साजरा करण्यात आला आणि उभाठा पक्ष कार्यालय नाशिक या ठिकाणी हा जल्लोष करण्यात आला। यावेळी खासदार राजाभाऊ वाजे, सुनील बागुल, दत्ता गायकवाड, DJ सूर्यवंशी, वसंत गीते, गजानन शेलार, विनायक पांडे, बाळासाहेब पाठक, मसूद जिलानी, दिनकर पाटील, अंकुश पवार, सलीम शेख, सुजाता ढेरे, स्वागता उपासने, शरद आहेर, जयंत जायभाये तसेच सर्व पक्षाचे सदस्य उपस्थित होते। अमर सोळंके, आजच्या या बैठकीत सर्व महाविकास आघाडीचे घटक पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वच नेते उपस्थित होते। निर्णय सर्वांचा मिळून एकच झाला की 5 तारखेला जो मोर्चा होणार होता तो जरी रद्द झाला असेल तरीसुद्धा 5 तारखेला होणारे आनंद मेळावे सर्वांनी उपस्थित राहण्यासाठी सर्वांनी मुंबईला जाणं गरजेचं आहे। याचं कारण आहे की हा दबाव जो आहे, जी समिती स्थापन झालेली आहे, ही समिती स्थापन होऊन सरकारला पाहिजे तो निर्णय सरकारने घेऊ नये यासाठी हा दबाव कायम ठेवला पाहिजे आणि आम्ही एकत्रित त्यांच्या विरोधात लागलो। आजच्या बैठकीमध्ये नेमकं काय घेतलं? आजच्या बैठकीत फक्त 5 तारखेच्या मोर्चा संदर्भात जो मोर्चा आहे तो जरी रद्द झाला असेल तरीसुद्धा त्याबरोबर जो आनंद मेळावा होणार त्याच्यासाठी सर्वांनी हजर राहावं हे सर्वांचं महत्त्व ठरलं। त्याचबरोबर येणाऱ्या निवडणुकीत आपण सर्वांनी असंच एकत्रित राहिलं पाहिजे अशी एक भावना सर्व पक्षाच्या नेत्यांनी सुचवली। सर्व पक्षांनी सहमती दाखवली, सकारात्मक। खरं तर काल महायुतीने जो महाराष्ट्राच्या मूळ मुद्द्याला बगल देऊन मराठी भाषा नष्ट करण्याचं जे काम केलं होतं आणि त्याचे दोन्ही GR मागे घेतल्यामुळे प्रथम मराठी जनाचं, मराठी माणसांचं, महाराष्ट्रातील सगळ्यांचं स्वागत करतो। हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे, उद्धवसाहेब ठाकरे, शरदचंद्रजी पवार साहेब, सपकाळ साहेब, कम्युनिस्टचे सर्व नेतेगण या सगळ्यांनी एकत्रित येऊन मराठी भाषेबाबत जो उठाव केला होता त्याबाबत महायुती सरकार घाबरलं आणि शेपटी घालून दोन्ही GR रद्द केले। त्याचाच एक आनंद म्हणून आम्ही आज उभाटा कार्यालयात, शिवसेना नाशिक कार्यालयामध्ये आम्ही मनसेचे कार्यकर्ते, शिवसेने, काँग्रेसचे, राष्ट्रवादी, कम्युनिस्ट सर्व एकत्रित आलो आणि आम्ही सगळ्यांनी एक ठरवलं या नाशिक शहरासाठी, जिल्ह्यासाठी जसं महाराष्ट्रात सगळे नेते एकत्र तसेच आम्ही या जिल्ह्यामध्ये या भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने हुकुमशाही, दादागिरी, गुंडागिरी, दहशत करते आणि भ्रष्टाचार करते तो थांबवण्यासाठी आम्ही सगळ्यांनी एक शपथ घेतली की आजपासून आपण या शहरासाठी, जिल्ह्यासाठी एकत्रित येऊन ज्या पद्धतीने मराठी भाषेवर घाला घातला होता तो थांबवण्याचं काम सगळ्यांनी केलं।
त्याच पद्धतीने जिल्ह्यामध्ये काम करायचं म्हणून आम्ही सगळे यामध्ये खास करून खासदार राजेभाऊ वाजे, सुनील भाऊ बागुल, वसंत भाऊ गीते, दत्ताजी नाना गायकवाड, सलीम मामा शेख, शरद आहेर, गजानन शेलार, ॲडव्होकेट तानाजी जायभावे अशी सगळे प्रमुख मंडळी एकत्र होती. सर्व कार्यकर्ते होते मोठ्या संख्येने. आज खूप आनंदाचा दिवस आहे, जल्लोषाचा आहे. आज आम्ही 5 तारखेला जो विजयी मेळावा आहे त्याच्यामध्ये आम्ही सगळे जाणार आहोत. हजारो गाड्या जाणार आहे, सगळे कार्यकर्ते जाणार आहे. आणि यापुढे आम्ही मेळाव्याला तर जाऊच, पण आता सगळे यापुढे एकत्र राहू भारतीय जनता पार्टीचा कुच्चा मोडण्यासाठी.